नमस्कार. मी तुकाराम झाडे मुरुंबेकर, मुख्य शेतकी अधिकारी. शुगर इंडस्ट्रीज परिवारची स्थापना 15 मार्च 2015 रोजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अविनाश कुट्टे पाटील यांनी केली. दुर्दैवाने कोरोना काळात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात श्री दिलीप वारे यांनी या परिवाराची धुरा अतिशय योग्य प्रकारे सांभाळून आज या परिवाराचे 17 ग्रुप व 11,000 पेक्षा अधिक सदस्य असून या परिवाराच्या माध्यमातून साखर कारखाना कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी यांना दररोज नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा उपक्रम सुरू आहे. यातून अनेकांना याचा खूप मोठा फायदा झाला आहे व त्याच परिवाराच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. सर्वप्रथम आपणास माझा नमस्कार. आज मी आपल्यासमोर साखर कारखान्यासमोरील मनुष्यबळ उपलब्धतेच्या अडचणी आणि उपाययोजना या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य हे भारतातील साखर उद्योगाचे प्रमुख केंद्र मानले जाते. आपल्या राज्यात सुमारे 200 पेक्षा जास्त सहकारी व खाजगी साखर कारखाने कार्यरत आहेत. या उद्योगामुळे लाखो शेतकरी, ऊसतोड मजूर, वाहतूक ठेकेदार आणि कामगार यांना रोजगार मिळतो. साखर उद्योग हा केवळ उद्योग नाही, तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परंतु आज या उद्योगासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे मनुष्यबळ उपलब्धतेची कमतरता. आज मी या विषयावर मनुष्यबळाच्या अडचणी, त्या अडचणीची कारणे, त्याचे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. साखर कारखान्यासमोरील प्रमुख अडचणी. नंबर 1, कुशल कामगाराची कमतरता. साखर कारखान्यामध्ये अनेक तांत्रिक कामे असतात. उदाहरणार्थ ऊसाची तोडणी, यंत्रसामग्री चालवणे, तसेच बॉयलर सेक्शन विभाग, केमिकल प्रक्रिया ही कामे करण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल कामगाराची आवश्यकता असते. परंतु आज ग्रामीण भागातील अनेक युवक शहराकडे स्थलांतर करत आहेत. ते IT उद्योग किंवा सेवा क्षेत्रात काम करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे साखर कारखान्यांना कुशल कामगार मिळणे कठीण झाले आहे. नंबर 2, हंगामी मजुराची कमतरता. साखर कारखान्यामध्ये काम प्रामुख्याने हंगामी स्वरूपाचे असते. ऊस गाळपाचा हंगाम पूर्वी साधारणपणे 5 ते 6 महिने चालायचा. परंतु आजच्या घडीला प्रत्येक कारखान्याची गाळप क्षमता वाढलेली असून त्यामुळे कारखान्याचा गळीत हंगाम फक्त 3 ते 4 महिनेच चालू शकतो. म्हणून कारखान्याकडे तोडणी, वाहतूक ठेकेदार यांच्याकडे कारखान्याकडून घेतलेली उचल फिटू शकत नसल्याकारणाने कारखान्याकडे काम करण्यास येण्यास फारसे उत्सुक नसतात. या काळात लाखो मजुराची गरज असते. परंतु आज अनेक ऊसतोड मजूर दुसऱ्या उद्योगामध्ये काम करतात, बांधकाम क्षेत्राकडे वळतात, शहरामध्ये रोजगार शोधतात. यामुळे ऊस तोडणीसाठी आवश्यक मजूर उपलब्ध होत नाहीत. नंबर 3, जास्त कर्मचारी आणि आर्थिक ओझे. काही साखर कारखान्यामध्ये गरजेपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. यामुळे वेतन खर्च वाढतो, कारखान्याची आर्थिक स्थिती कमकुवत होते, उत्पादन खर्च वाढतो. यामुळे कारखान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी निर्माण होतात. नंबर 4, कामगाराच्या सुविधा अपुऱ्या असणे. अनेक ठिकाणी कामगारासाठी राहण्याची, आरोग्य सुविधा, विमा योजना, स्वच्छ पाणी या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे कामगारांना त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा होत नाही. या अडचणीची महत्त्वाची कारणं. नंबर 1, ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर. आज ग्रामीण भागातील युवक शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी शहराकडे जात आहेत. त्यांना शहरामध्ये जास्त वेतन, चांगल्या सुविधा, स्थिर नोकरी मिळते. त्यामुळे ते साखर कारखान्यामध्ये काम करण्यास कमी उत्सुक असतात. नंबर 2, वेतन आणि आर्थिक समस्या. काही वेळा कामगारांना वेळेवर वेतन मिळत नाही, बोनस मिळत नाही, पगार कमी असतो. यामुळे कामगार दुसऱ्या उद्योगाकडे वळतात. नंबर 3, तंत्रज्ञानाचा कमी वापर. अनेक साखर कारखान्यामध्ये अजूनही पारंपरिक पद्धती वापरल्या जातात. जर आधुनिक यंत्रसामग्री वापरली तर काम जलद होईल, मनुष्यबळ कमी लागेल, उत्पादन वाढेल. पण तंत्रज्ञानाचा वापर अजूनही मर्यादित आहे. या समस्येचे परिणाम. नंबर 1, उत्पादनात घट. जर मजूर वेळेवर उपलब्ध झाले नाही तर ऊस तोडणी उशिरा होते, कारखान्याचे गाळप कमी होते, साखरेचे उत्पादन घटते. नंबर 2, शेतकऱ्याचे
नुकसान. जर ऊस वेळेवर कारखान्यात गेला नाही तर ऊस कोरडा पडतो, साखरेचा उतारा कमी होतो, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागते. नंबर 3, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम. साखर उद्योगावर अनेक व्यवसाय अवलंबून असतात. उदाहरणार्थ ट्रान्सपोर्ट कामगार, व्यापारी, छोटे उद्योग. जर साखर कारखाने अडचणीत आले तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. तर यावर उपाययोजना. नंबर 1, कौशल्य विकास कार्यक्रम. सरकारने आणि साखर कारखान्यांनी युवकासाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत. तांत्रिक शिक्षण द्यावेत. आधुनिक यंत्रसामुग्रीचे प्रशिक्षण द्यावे. यामुळे कुशल कामगार तयार होतील. नंबर 2, कामगारासाठी सुविधा वाढवणे. कामगारांना खालील सुविधा दिल्या पाहिजेत. चांगली राहण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, विमा योजना, स्वच्छ पाणी आणि अन्न. यामुळे कामगारांचे जीवनमान सुधारेल. नंबर 3, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. साखर कारखान्यामध्ये हार्वेस्टर मशीन, ऑटोमेशन, आधुनिक यंत्रसामुग्री याचा वापर वाढवणे आवश्यक आहे. यामुळे मनुष्यबळाची गरज कमी होईल. नंबर 4, योग्य वेतन आणि प्रोत्साहन. कामगारांना योग्य वेतन, वेळच्या वेळी मोबदला, बोनस, विमा प्रोत्साहन योजना दिल्यास ते या उद्योगात टिकून राहतील. अशा कारखानदारासमोर एक ना अनेक समस्या आहेत. या समस्येवर मी माझे थोडक्यात मनोगत व्यक्त केले. मित्रांनो, साखर उद्योग हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. जर आपण मनुष्यबळाच्या समस्येकडे वेळेत लक्ष दिले नाही तर भविष्यात हा उद्योग मोठ्या संकटात सापडू शकतो. म्हणूनच सरकार, साखर कारखाने, शेतकरी आणि कामगार यांनी एकत्र येऊन या समस्येवर उपाय शोधणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कामगाराच्या कल्याणाच्या उपाययोजना केल्यास साखर उद्योग पुन्हा अधिक मजबूत होऊ शकतो. मी माझे भाषण एका सुंदर विचाराने समाप्त करू इच्छितो. ज्या उद्योगात कामगार आनंदी असतात त्या उद्योगाची प्रगती निश्चित असते. धन्यवाद.